मेष राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 4 जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो. 7 जुलै या दिवशी बुध ग्रह कर्क राशीतनं मिथुन राशीमध्ये वक्री होऊन येतोय. 16 जुलै या दिवशी सूर्य ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेष राशी प्रथम स्थान. स्वामी मंगळ ग्रह हा द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच धनस्थानामध्ये आहे आणि या लग्नेशाचा म्हणजेच मंगळाचा धनस्थानाच्या शुक्र या ग्रहाबरोबर 4 जुलैच्या नंतर केंद्रयोग तयार होतोय. म्हणजेच काय तर मेष राशीच्या जातकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या आर्थिक समस्या इथे मिटताना दिसत आहे. यशाचे नवे मार्ग तुमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते आहे आणि मिळणाऱ्या मार्गांचा खऱ्या अर्थाने उपयोग तुम्ही करून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, परिवारासाठी वेळ तुम्ही विशेष या महिन्यामध्ये राखीव ठेवलेला आहे. परिवाराला फिरायला घेऊन जाणं, आनंदाचे क्षण व्यतीत करणं, नवीन काही गोष्टींची खरेदी करणं, हे सगळे विषय मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत अनुकूल दाखवत आहे. द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 4 जुलैपर्यंत चतुर्थ स्थानात असणार आहे आणि 5 जुलैला पंचम स्थानामध्ये म्हणजे 4 जुलैलाच ते जातील आणि 5 तारखेपासून ते सिंह राशीमध्ये विराजमान असणार आहे. मग धनेश आहे तो पंचमात आहे आणि लग्नेशाबरोबर त्यानं केंद्रयोग पण केलेला आहे. म्हणजे आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर विचार कराल, ज्या जातकांना लॉटरी, ज्या जातकांना कुठे काही शेअर्स घ्यायचे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, किंवा काही जातकांना कपड्यांचा व्यवसाय आहे, किंवा काही जातकांना आकर्षक रंगरंगोटी किंवा कोणाचं कलरचं दुकान असेल, कोणाचे दागदागिन्याचे दुकानं असतील किंवा अन्यतम काही व्यवसाय असतील, त्या व्यवसायांना मोठी चालना या महिन्यात मिळताना दिसते. तृतीय स्थानाला विचार करता त्याचा स्वामी बुध ग्रह हा राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी 7 तारखेला परत वक्री आपल्या राशीमध्ये येतोय. हे उपचय स्थान आहे आणि बुध ग्रह नैसर्गिक पापग्रह जरी नसला तरी तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाप्रमाणे तो फल देत असतो. म्हणजेच काय तर अगदी कुठलाही व्यवसाय तुम्ही करायला घ्याल, कुठलंही काम तुम्ही करायला घ्याल तर ते काम तुमचं परिपूर्ण होणार आहे. कारण हे असं आहे की या बुध ग्रहाचा 7 तारखेच्या नंतर शुक्र या ग्रहाबरोबर लाभयोग तयार होतोय, त्रिरेकादश. म्हणजेच काय तर कार्याची गती ही वाढताना दिसते आणि ती गती अतिशय मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि जीवनामध्ये प्रगतीची वाटचाल ती मोकळी करून देणार आहे. बहीण भावंडांसाठी तुम्ही अनेक मदतीचे मार्ग निर्माण कराल, त्यांना सहकार्याची भूमिका तुमची असणार आहे. चतुर्थ स्थान या स्थानामध्ये सूर्य आणि गुरु. तर 16 तारखेनंतर इथे सूर्य हा ग्रह विराजमान होतोय. सहवास योग होता होता या ग्रहांची युती पण पुढे होणार आहे आणि त्याचबरोबर पहिले 7 दिवस सूर्याची आणि बुधादित्य योगाची युती पण असणार आहे. पण ते वक्री पाठीमागे राहिलेलं काम करायला जाणार आहे. एकंदरीत काय तर या महिन्यात वास्तुयोग, वाहन योग,
नवीन खरेदीच्या जमिनीच्या संदर्भातले काही विषय असेल, आईची प्रकृती असेल, या सगळ्या गोष्टी अगदी मनाजोगत्या. म्हणजे आईची प्रकृती चांगली असेल, नवीन गोष्टींची खरेदी व्यवस्थित होणार आहे, नवीन गोष्टींना नवीन चालना मिळणार आहेत. पंचमस्थान स्वामी सूर्यग्रह हा 16 तारखेला मिथुन राशीतनं कर्क राशीमध्ये येतो आहे. मग पंचमेश हा उपचय स्थानामध्ये सूर्य हा नैसर्गिक पापग्रह असल्यामुळे अगदी सूर्यासारखे तळपण्याचे योग, सूर्यासारखी प्रतिभा संपन्न करण्याचे योग आपल्या जीवनामध्ये पुढे भविष्यात दाखवत आहे. यासाठी म्हणून फक्त अति उधळपट्टी, अति पैशाचे खर्च आपण शक्यतो टाळावे, म्हणजे आपल्या कामांना गती मिळत असताना ते थांबणार नाही. संततीच्या बाबतीत जर विचार कराल तर संतती प्राप्त होण्याच्या दृष्टीने कालखंड उत्तम आहे. मुलांच्या शिक्षणातले अडथळे, स्वतःच्या शिक्षणातील अडथळे दूर होत आहे. षष्ठ स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह, जो की तृतीय स्थानाचा मालक तोच आहे. तर दोन्हीही उपचयांचा स्वामी तृतीय या उपचय स्थानामध्ये असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली असणार आहे. आजारी पडण्याचे लक्षण योग कमी दाखवत आहे. नोकरी मनासारख्या ठिकाणी प्राप्त होते, पगारामध्ये वाढ दाखवते. बघा, कामाच्या निमित्तानं प्रवास होण्याची शक्यता दाखवते आहे. काम तुम्ही जे काही करत आहात त्या कामाला गती प्राप्त होणं, वरिष्ठ लेवलला तुमच्या कामाची दखल घेतली जाणं, अशा अनेक काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये दाखवत आहे. सप्तम स्थान स्वामी शुक्र ग्रह हा पंचम स्थानामध्ये 4 तारखेला विराजमान होतो आहे. तर प्रेम विवाहाच्या दृष्टीनं, त्याचबरोबर आपल्याला कोणाजवळ आपले प्रेमाचे शब्द व्यक्त करायचे, प्रेम व्यक्त करायचं, यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे. विवाहाच्या दृष्टीनं सूचक असे चांगले स्थळं आपल्या समोर येतील आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमचे होणार आहे. पार्टनरशिपच्या दृष्टीनं जर म्हणाल तर लग्नेश हा द्वितीय स्थानात आणि द्वितीयातल्या शुक्राबरोबर त्या मंगळ या ग्रहाचा केंद्रयोग झाल्यामुळे पार्टनरशिपमध्ये मोठ्या प्रमाणात लाभ तुम्हाला दाखवतो आहे. अष्टम स्थान अचानक असं कुठलंही संकट दाखवत नाही. फक्त आपण जे काही पैसे खर्च करत आहोत, द्वितीय स्थान हे मारक स्थान आहे आणि धनस्थानही आहे. अचानक येणारा पैसा सांभाळता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, माकडाच्या हातात मोती मिळणं, त्याला त्याची किंमत नसणं. पैसे येतील पण तुम्हाला त्याची किंमत नसेल, पण पैशांची नासधूस होणार नाही किंवा काही चुकीचे निर्णय होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. नवम स्थान या स्थानाचा स्वामी गुरुग्रह चतुर्थ स्थानात उच्चीचा आहे, कर्क राशी. इथे गुरु महाराजांचा पंचमहापुरुष योगापैकी हंस नावाचा एक राजयोग तयार होतोय, जो की माणसाच्या सगळ्या मनोकामना परिपूर्ण करणारा, याला कल्पवृक्षा समवेत असा योग समजला जातो. जे जे आपण मागावं मनामध्ये ते भगवंतांना आपल्याला प्राप्त करून द्यावं, अशी गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल. तीर्थयात्रा घडतील, आई वडिलांची सेवा घडेल आणि आपल्या सगळ्या कामांना गती प्राप्त होईल. दशमस्थान स्वामी शनी ग्रह हे व्ययात आहे. केलेल्या कर्माचं दुसरे लोक फायदा घेणं, परंतु या शनी महाराजांचा द्वितीयातील मंगळाबरोबर इथे आपण जर बघितलं तर त्रिरेकादश म्हणजेच लाभयोग तयार होतो आहे. मग व्ययातनं मंगळाबरोबर म्हणजेच लग्नेशाबरोबर हा योग होणं आणि तो दशमाचा कारक असणं, कामामध्ये चढ उतार येतील, परंतु यश हे तुमच्या हातामध्ये, हे विसरून चालता कामा नये. लोक मोठेपणा देतील, अति स्तुतीने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर कसे राहतील, या गोष्टीचा तुम्ही अंदाज घेतला पाहिजे. लाभस्थान या स्थानाचाही स्वामी शनीच आहे आणि या शनी महाराजांचा आत्ताच सांगितल्या पद्धतीने मंगळ ग्रहाबरोबर लाभयोग त्रिरेकादश योग तयार होतो. म्हणजेच काय तर व्यय खर्च होईल, सत्कर्मांसाठी सद्गुणांसाठी तुम्ही तो खर्च करा. व्यय स्थानाचा स्वामी गुरुग्रह चतुर्थात उच्चीचा, राजयोगात हंस नावाच्या. परदेशातनं संपत्ती येण्याचं, परदेशात
जाण्याचा योग कामाधंद्यासाठी, त्यामध्ये यश प्राप्त होण्याचा योग दाखवतो. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 1 आहे. शुभ रंग तांबडा आहे. शुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आहे. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 13 तारीख आणि 19 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा आपण जर उपाय केला, रोज 108 वेळेला म्हटला तर आपल्या अडचणी कमी होतील. ओम अंगारकाय नमः. हनुमान महाराजांना शेंदूर लावायला या महिन्यात विसरू नका. तुमचं कार्य परिपूर्ण होईल. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.